तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक। संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर। सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर। वेदनारहित उपचार हाच आमचा विचार, तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या। ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर। संपर्क 81 67 67 62 67। संगमनेर तालुक्यामध्ये गेली 15 वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत असलेल्या साई समर्पण फाउंडेशन या संस्थेच्या वतीनं नवरात्रोत्सवानिमित्तानं काळ्या मातीची अहोरात्र सेवा करणाऱ्या कष्टकरी निराधार आणि अनाथ महिलांचा पैठणी साडी, नऊवार साडी तसेच एक वृक्ष भेट देऊन सन्मान केला गेला। तर यावेळी मान्यवर महिलांच्या हस्ते वृक्षारोपणही केलं गेलं। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉक्टर सागर फापाळे, मंगलताई कोल्हे, डॉक्टर संगीता रसाळ, डॉक्टर शुभदा देशमुख, डॉक्टर सुनीता राऊत, प्राध्यापक वैशाली चौधरी, डॉक्टर धनश्री फापाळे, उज्ज्वला शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल शीला वागचवरे यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर महिलांची उपस्थिती होती। त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन आणि साई समर्पण फाउंडेशनचे समन्वयक स्वच्छतादूत हरिभाऊ उगले यांनी इंग्लंड येथील कॅम्ब्रिज विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळवल्याबद्दल त्यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला गेला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक साई समर्पण फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर संदीप अरगडे यांनी करून संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली। मान्यवरांच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। खरं आज आपण बघतो समाजामध्ये ज्या कष्टकरी महिला आहेत, अनाथ महिला आहेत, निराधार महिला आहेत, त्या महिलांना बऱ्याच वेळा उपेक्षित ठेवलं जातं। त्यांचे कामामुळेच त्या करत असतात, परंतु त्यांचा एक छोटासा सत्कार कुठेतरी व्हावा प्रत्येकाला असं मनामध्ये इच्छा असते, परंतु त्या बिचाऱ्यांचा कधी सन्मान कधी होतो असं आपण ऐकलेलं आहे। आणि हाच उद्या डोळ्यासमोर ठेवून साई समर्पण फाउंडेशनच्या वतीने आपण हा उपक्रम मागच्या 6 वर्षापासून सुरू करत आहोत। तर 6 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी 2 वेळा काकडवाडी या ठिकाणी, एकदा लिंबादेवी या ठिकाणी, एकदा खराडी या ठिकाणी अशा वेगवेगळ्या खेड्यात उपक्रम आपण हा घेतला आणि आज पहिल्यांदा संगमनेर शहरामध्ये हा उपक्रम आपण घेत आहोत। साई समर्पण फाउंडेशन साधारणपणे 15 वर्षापूर्वी आपण या फाउंडेशनचं वृत्त छोटं लावलं। या समर्पण फाउंडेशनचा पहिला उद्देश होता की जे गरीब भटकरू विद्यार्थी आहेत, भिकारी भीक मागणारे विद्यार्थी आहेत किंवा ते धंदा गोळा करणारे विद्यार्थी आहेत, या मुलांना आपण साई समर्पण फाउंडेशनच्या वतीने दत्तक घेत असतो आणि या फाउंडेशनच्या वतीने आपण या सर्वांचा शिक्षणाचा खर्च पूर्ण करत असतो। दुसरा उद्देश असतो वैद्यकीय सेवा। बऱ्याच वेळा आपण बघतो समाजामध्ये गरीब मुलं बऱ्याच जणांचे प्राण जातात, अशा गरीब रुग्णांना आपण वैद्यकीय सेवा मोफत देत असतो। त्याचप्रमाणे आपण दरवर्षी एकदा रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतो। रक्तदान शिबिरामध्ये साधारणपणे 100 बॅगच्या आसपास आपलं कलेक्शन असतं। आजपर्यंत 15 वर्ष झाले, जवळपास 1500 बॅग आपण अर्पण करून बॅगला सुपूर्द केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण बऱ्याच वेळा कर्जबाजारीपणाला कंटाळून काही शेतकरी वैतागतात आणि आत्महत्याचा टोकाचा निर्णय घेतात, देशाला जातात, परंतु पाठीमागं फार मोठं दुःख, दारिद्र्य आणि फार मोठं संकट ठेवून जातं। कारण मुळात आत्महत्येचं कारणच हे पैसा असतं। गेल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था अतिशय दयनीय होत असते आणि म्हणून आपण एक निर्णय 8 वर्षापूर्वी घेतला। यावेळी डॉक्टर संगीता रसाळ, डॉक्टर शुभदा देशमुख, डॉक्टर संगीता राऊत, ॲडव्होकेट कल्याणी उंबरकर, प्राध्यापक वैशाली चौधरी यांनीही आपापली मनोगत व्यक्त केली। तर प्रमुख पाहुणे डॉक्टर सागर फापाळे यांनीही मार्गदर्शन केलं। इतके सगळे लोक एका व्यासपीठावर भेटणं, कारण इथं माझ्या गुरुजन पण आहेत, त्याच्यानंतर स्वच्छता दूत पण इथंच आहे आणि अभिनेते पण ह्या स्टेजवर आहे। असा इतका मोठा योग जो आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे तो साई समर्पण फाउंडेशनमुळे मिळालेला आहे आणि अविरत 15 वर्ष काम करत राहणं ही काही साधी गोष्ट नाही आहे।
का ज्यात कुठेही काहीही फायदा नाही. कारण आपण अलीकडं सगळीकडे काय पाहिलं तर फायदा असेल तर काम करायचं, पण जिथे काही फायदा नाही आहे अशा गोष्टीत काम करायचं आहे. आणि कुठंतरी वंचित मुलगा आहे किंवा ज्याचे आईवडील गेलेले, ज्याचा कुटुंबाचा कर्ता माणूस गेला आहे आणि त्याच्या मागे कर्ता माणूस म्हणून उभं राहणं. कारण आपण बघतो की कर्त्या माणसाची जबाबदारी किती मोठी असते. तर ते साई समर्पण फाउंडेशन रेग्युलरली 15 वर्ष ती पार पाडत आहे आणि असे कितीतरी दिवे त्यांनी आजपर्यंत तेवत ठेवले आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर झालं आणि एक अधिकारी आपल्या समाजाला, देशाला मिळाला. तर याच्यात साई समर्पण फाउंडेशनचा खूप मोठा फायदा, खूप मोठा वाटा आहे. तर त्या साई समर्पण फाउंडेशनसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवू. दुर्गा देवी ही सगळ्यात तुमच्यामध्ये आहे. तुमच्यामधूनच आम्ही आलो आहोत. एक तुमच्यातलीच पंथी आम्ही आहोत. तुमच्या सर्वांचा सन्मान करण्याचं साई समर्पण फाउंडेशनने ठरवलं आणि हे कार्य अखंडपणे 15 वर्ष ते सतत करत आहेत. खरोखर त्यांच्या या कार्याला नमस्कार. त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की आमच्यापेक्षा वयाने लहान असून आज गेली 15 वर्ष ते इतकं समाजोपयोगी कार्य करत आहेत की जे जिथे गरजेचे आहे तिथपर्यंत त्यांचे हात पोचत आहेत. आम्ही तर डॉक्टरकीच्या पदापर्यंत पोचलो ते आमच्या आईवडिलांच्या पाठीशी होते, आमच्या पाठीशी म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. पण तुम्ही सगळेजण ज्या स्त्रिया आहात की ज्या स्वतःच्या स्वयंप्रेरणेने, स्वतःच्या ऊर्जेने प्रेरित होऊन स्वतःहून उभे राहिलेल्या आहात. असंच प्रत्येक स्त्रीमध्ये हे तेज असतं, प्रत्येक स्त्रीमध्ये शक्ती असते, सहनशक्ती असते, ऊर्जा असते आणि दुसऱ्याला आधार देण्याची पण शक्ती आपल्यामध्ये असते. आपण असं कमकुवत कधीच नसतो. तर तुम्ही असं स्वतःला नेहमी स्वतःतल्या शक्तीला ओळखा, स्वतःतल्या तेजाला ओळखा आणि स्वतःतली आत्मसन्मानाची, आत्मतेजाची नेहमी जागी ठेवा, तेवत ठेवा आणि स्वतःला कधी कमी लेखू नका आणि नेहमी आपला आत्मसन्मान जागृत ठेवून स्वतःची उन्नती करण्याच्या, आपल्या कुटुंबाची, आपल्या देशाची प्रगती करण्याचा तुम्ही पण प्रयत्न करा. अशा सगळ्या तुम्हाला मी शुभेच्छा देते. धन्यवाद देते की इथे बोलून माझा सत्कार केला. इतकं मोठं माझं इंट्रोडक्शन दिलं जितकं नाही आहे ॲक्च्युली. तर मला इथे एवढंच बोलायला आवडेल की कमी वयात खूप स्ट्रगल बघितलं. मी एक छोट्या शेतकरी फॅमिलीतनं आलेली आहे. तुमच्यासारखेच माझे आईवडील शेतकरी आहेत. आईचं कष्ट मी पाहिले. वयाच्या 65व्या वर्षी ती अजून शेतात काम करते, तितक्याच जोमाने अजूनही कष्ट करते. तर तुम्ही कष्टकरी महिला आहात तर तुम्हाला एक सॅल्यूट माझ्याकडनं असेल का? कारण कोणत्याही परिस्थितीत, ऊन वारा पाऊस, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही इतक्या कष्टाने सगळ्या फॅमिली, कुटुंबाला सांभाळून शेतात काम करत असतात, जनावरांना सगळ्या गोष्टी सांभाळत असतात, मुलांना शिक्षण देत असतात. असं म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात सुधारी. तर मी असं म्हणेन की जिच्या हाती संसाराची दोरी ती जगात सुधारी. तुम्ही मुलं घडवतायत, तुम्ही सगळं कुटुंब सांभाळतायत. म्हणतात की एक स्त्री पुरुषाशिवाय कुटुंब चालू शकते, पण एक पुरुष स्त्रीशिवाय कुटुंब चालवण्यात कधी कधी हतबल होतो, कधी कधी त्याला अडचणी येतात. पण स्त्री आहे की ती ऑलराऊंडर असते. ती एका पुरुषाच्या कदाचित काही घटनेमुळे पुरुष जर नसेल फॅमिलीतला किंवा काही झालं, घटना घडली, तरी पण ती एकटी सामर्थ्य सगळं दाखवते आणि छान कुटुंब चालवते, मुलांना घडवते कुणाच्या आधाराशिवाय. सो अशा महिलांना आपण सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि मला अभिमान वाटतो की मी साई समर्पण फाउंडेशनचा एक भाग आहे. मला खूप त्याच्याबद्दल डॉक्टरांचे आभार. खरं तर मी सांगते, आपण म्हणतो स्त्री म्हणजे चूल आणि मूल, तर ही चूल आणि मूल ही जे जुनं होतं ते राहिलेलं नाही आहे. आता स्त्री प्रत्येक पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन काम करते. आज जर आपण बघितलं प्रत्येक स्त्रिया मोठमोठ्या पदांवर आहेत आणि जरी ह्या स्त्रिया मोठ्या पदांवर असल्या तरी आपण बघतो ज्या तुमच्यासारख्या स्त्रिया मजुरी म्हणून काम करतात. त्यामुळे आज आम्ही एवढं चांगलं आयुष्य जगू शकतो. तुम्ही शेतात राबता. आता आपण बघतोय सगळ्यात मोठी भीती आहे बिबट्याची. बिबट्याच्या याच्यातून तुम्ही जे काम करताय, आपण बघितलं की खूप ठिकाणी बिबट्याने हल्ले केलेले आहेत. त्यात अशा ऊन वारा पाऊस अशी ही जे जनावर आहेत त्यांच्यातून तुम्ही आम्हाला जे कष्ट करून धान्य पिकवतात, त्यामुळं आज आम्ही इथे चांगल्या पदावर किंवा कशावर आहे. आणि आपण बघतो जेव्हा एक स्त्री सकाळी उठल्यापासून, शेतकरी महिला असेल, सकाळी उठल्यापासून ती जनावरांचा चारा, पाणी, शेणखत काय कामं करत असते, शिवाय घरातल्यांचं सर्व करत असते. आणि हे करत असताना तिला कधीतरी वाटतं की आपली विचारपूस करावी, 2 शब्द आपल्याशी घरातल्यांनी, नवऱ्याने बोलावं.
की बाई तू थकली का, बाई तुला काय पाहिजे, हे आपल्याला अपेक्षित असतं. पण मला तरी वाटतं की यापैकी कोणाचाही नवरा असं काही म्हणत नसेल. महिषासुरमर्दिनी महाराष्ट्र धर्मरक्षिणी, खऱ्या अर्थानं आई तुळजाभवानी, आई जगदंबा, याचप्रमाणे उपस्थित असलेल्या सर्व महिला, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व समाजातील चांगले काम करणाऱ्या महिला वर्ग, त्यांचा हो घातलेला हा आजचा सन्मान सोहळा खऱ्या अर्थानं विशेष कौतुकास्पद आहे. मला माहीत नव्हतं, मी पण साई समर्पण फाउंडेशन ग्रुपला ॲड आहे सर, परंतु एवढं मोठं काम आपलं आहे हे आज मला या ठिकाणी आज आल्यावर कळत आहे. खऱ्या अर्थानं डॉक्टर संदीप बारगडे सर आणि माझा संपर्क गेले 10 वर्षापासून आहे. खऱ्या अर्थानं संगमनेरमध्ये मला वैद्यकीय सेवेत मुलाचं मार्गदर्शन ह्या व्यक्तीचं आहे. अनेक सामाजिक कामामध्ये सरांचं मला मार्गदर्शन असतं आणि अनेक वर्षापासून मी छत्रपती शिवरायांची भूमिका करत असतो. मागील वर्षी शिवपुत्र संभाजीसारख्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या महानाट्यात मला शिवरायांची भूमिका मिळाली. खऱ्या अर्थानं डॉक्टर संदीप बारगडे सरांसारखे जर मार्गदर्शक गुरु जर माझ्या मागे असतील तर नक्कीच कोणताही जर मित्र, विद्यार्थी नक्कीच एवढ्या मोठ्या व्यासपीठावर जाऊन कार्य करू शकतो. आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने हो घातलेला आजचा हा साई समर्पण फाउंडेशनचा नारी शक्ती सन्मान सोहळा, खऱ्या अर्थानं ह्या समोर बसलेल्यामध्ये माझी आई पण आहे, माझी बहीण पण आहे. मी पण माझ्या आईकडे बघतो. खऱ्या अर्थानं मी पण शेतकरी कुटुंबातला एक व्यक्ती आहे. पहाटे 5 वाजता त्या नारीने उठायचं. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये गाया असतात, गोटा असतात, गुरांची व्यवस्था बघायची, गाईचं दूध काढायचं, शेण टाकायचं, त्यानंतर घरातला स्वयंपाक करायचा, 9-10 वाजता वावरात जाऊन काम करायचं, मजुरांसोबत काम करत करत संध्याकाळी घरी यायचं, परत रोज आपलं गाई गोट्याचं काम करायचं, संध्याकाळी स्वयंपाक करायचा आणि ती महिला रोज रात्री 11-12 वाजता झोपते. खऱ्या अर्थाने मी माझ्या घरातलं उदाहरण सांगतो. हे त्या स्त्रीच्या वाटेला आलेलं हे काम आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या कष्टाची जाणीव या साई समर्पण फाउंडेशन दरवर्षी ठेवतंय आणि ही जाणीव या ठिकाणी आपल्या सन्मान करून ते या ठिकाणी त्यांचं काम या ठिकाणी करताय. खऱ्या अर्थानं आपण करत असलेले काम याची जाणीव यांनी ठेवली. आपलं मनगट या ठिकाणी बळकट करण्याचं काम साई समर्पण फाउंडेशन या ठिकाणी करत आहे. गेली 15 वर्षापासून हे समर्पण फाउंडेशन महाराष्ट्रभर या ठिकाणी पोहोचतंय. सध्या नगर जिल्ह्यामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये यांचं काम आहे. लक्ष्मी भाऊराव पाटील तुमचं दत्तक योजना जी आहे त्या योजनेच्या माध्यमातून मला आता समजलं 218 विद्यार्थी या समर्पण फाउंडेशनने आतापर्यंत दत्तक घेतले. पहिलीपासून ते कृषी अधिकाऱ्यापर्यंत विद्यार्थी आपण घडवले. मागील काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रामध्ये मी एक बातमी सर वाचली होती की एका बीडच्या मुलीला या ठिकाणी शिक्षणासाठी काही पुण्याला आर्थिक अडचणी येत होत्या. तर समर्पण फाउंडेशनला ही माहिती मिळाली आणि त्या मुलीची मेसची व्यवस्था महिना 4,200ची व्यवस्था साई समर्पण फाउंडेशनने त्या ठिकाणी घेतली. आजही त्या मुलीच्या मेसचे पैसे समर्पण फाउंडेशन या ठिकाणी करतं. खऱ्या अर्थानं समाजामध्ये असे अनेक वंचित घटक आहेत, अनेक निष्पाप मुलं आहेत की ज्यांना शिक्षणासाठी पैसा नाही आहे, ज्यांना आधार नाही आहे. मी या ठिकाणी हॉस्पिटलमधून माध्यमातून समाजात प्रॅक्टिस करतो, समाजामध्ये जातो. अनेक असे वंचित घटकातली मुलं आहेत ज्या महिलांचे मिस्टर या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणात व्यसनाच्या आडी गेलेले आहेत. अशा महिलांना आधार या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. अशा वंचित मुलांना आपण शोधलं पाहिजे. तुमच्याही जर संपर्कात असं कोणी आलं, काहींना शिक्षणाची गरज आहे पण शिक्षण भेटत नाही आहे, काही महिलांना आधाराची गरज आहे, आधार मिळत नाही आहे, तर नक्कीच आपण या समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून त्या नारीचा, त्या परिवाराचा विकास आपण करू शकतो. अतिशय चांगलं काम या ठिकाणी हे नगर जिल्हा, नाशिक जिल्ह्यामध्ये करत आहे. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपस्थित सर्वच कष्टकरी, निराधार आणि अनाथ महिलांना साडी देऊन त्यांचा सन्मान केला गेला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साई समर्पण फाउंडेशनचे समन्वयक राजेंद्र खर्डे, डॉक्टर मंगेश मिसाळ, डॉक्टर साधना वरपे, मॅनेजमेंट हेड स्वाती सानप, श्वेता सानप, भाग्यश्री बांबळे, प्रमिला भंग, अविनाश सोनवणे, भीमा लहानगे आदींनी सहकार्य केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनोहर बाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक संदीप सातपुते यांनी केलं. तर सर्वांचे आभार रमेश वाघमारे यांनी मानले. साई समर्थ दुर्गा शक्ती समर्पण उपक्रमाअंतर्गत नारी शक्ती सन्मान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना,
फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.